अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, दत्त जयंती लवकरच आलेली आहे, ती म्हणजे 4 डिसेंबर रोजी. तर दत्त जयंतीनिमित्त भरपूर लोकांना पारायण करायला शक्य नाही आहे. म्हणजे साप्ताहिक पारायण 28 तारखेपासून सुरू होणार आहे. ते साप्ताहिक पारायण करणं तुमच्याहूनही शक्य नाही आहे. काही कारण असतो, प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. पण तुमच्या जीवनामध्ये भरपूर तुम्हाला त्रास होत आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्या घरामध्ये शत्रुभय असतं. त्याच पद्धतीने निगेटिव्हिटी, नकारात्मकता, करणी बाधा, वाईट शक्तीचा प्रभाव, त्याच पद्धतीने घरामध्ये आपल्या घराला कुठेतरी दृष्टी लागली आहे असं वाटत असतं. सतत भय वाटत असतं आपल्याला. स्वतःच्या घरामध्ये जर रखरख वाटत असते, किरकिर वाटत असते, घरात येऊ वाटत नाही. अशा वेळेस काय करायचं? बघा, गुरुचरित्र आज आपण पाहणार आहोत. गुरुचरित्रात म्हणजे गुरुचरित्र काही कारणास्तव आपल्याला वेळ मिळत नाही म्हणजे करायचंच नाही का असं नाहीये. पण खरंच ज्यांना जेन्युइन खरंच त्यांचं कारण असतं, त्यांना वेळ भेटत नाही, त्या लोकांना खूप इच्छा आहे या सगळ्या अडचणीतून त्यांना बाहेर पडायचं आहे. अशा वेळेस गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय वाचायचा आहे, पठण करायचं आहे. तर त्या अध्यायाचं महत्त्व काय आहे, तो अध्याय कसा पठण करायचा, त्याचे नियम काय आहेत, हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघा, गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय हा गुरुचरित्रातील मेरुमणी मांडलेला आहे. काय मांडलेला आहे? मेरुमणी मांडलेला आहे. प्रत्येक अध्यायाचं, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये भय असेल, म्हणजे तुम्हाला शत्रू भय वाटत असेल, विनाकारण तुम्हाला भीती वाटत असेल, अनामिक भीती वाटत असेल, आपल्या घरामध्ये अजून कोणी, आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे असं वाटत असेल, करणी बाधा केलेली आहे कोणीतरी, किंवा आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रादुर्भाव, नकारात्मकता खूप वाढलेली आहे, आपल्या घराला दृष्ट लागलेली आहे, नजर लागलेली आहे असं आपल्याला वाटत असतं, किंवा नात्यांमध्ये गोडवा निर्माण आहे, नात्यामध्ये कडवट निर्माण झालेला आहे, अशा वेळेस तुम्ही आवर्जून 14वा अध्याय पठण करा. 14वा अध्याय, गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या घरातील बरीचशी संकट दूर होतात. गुरुकृपा आपल्यावरती होत असते आणि गुरुकृपेमुळे आपल्या मनामध्ये कोणताही भय राहत नाही. त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारची करणी बाधा देखील टिकत नाही. त्यामुळे कोणताही साधू बाबा पकडण्यापेक्षा तुम्ही गुरूंचे पाय पकडा, आपल्या गुरूंची सेवा करा, आणि तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तितके जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे. बघा, आता संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता. तुम्ही 40 दिवस, 50 दिवस, किंवा तुम्ही 40 दिवस, 51 दिवस, 108 दिवस ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त जर सेवा केली तर आवर्जून तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य असणार आहे. त्याच पद्धतीने ब्रह्मचर्याचं पालन देखील करावं लागणार आहे, कारण आपण गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय पठण करत आहोत. त्यामुळे बघा, इतके दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज देखील पठण केलं तरी त्याच्या अतिशय सुंदर असे अनुभव येतात. आता 18वा अध्याय का पठण केला जातो? 18वा अध्याय बघा, तुमच्या घरामध्ये ऋणमुक्ती, म्हणजे खूप कर्ज वाढत चाललेलं आहे, जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होत आहेत. आपण जितकं जास्त जीवनामध्ये कष्ट करतोय त्याच्या अर्ध देखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. म्हणजेच एक प्रकारे आपल्याला आपल्या नशिबाची, आपल्या भाग्याची साथ लाभत नाही आहे. कुठेतरी आपलं गुरुबळ वीक पडलेलं आहे, आणि किती जरी आपण खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, किती वेळा जरी प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न केला तरी त्या रस्त्यावरती आपल्याला अंधारच दिसतो. आणि जो प्रकाशाचा रस्ता आहे, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो आपल्याला काही केल्याने दिसत नसतो. तर असा मार्ग जर खुला करायचा असेल, कर्जमुक्तीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल, ऋणमुक्ती आपल्याला करून घ्यायची असेल, त्याच पद्धतीने बघा, आपला गर्भ टिकत नाही, आपल्याला गर्भ राहतच नाही आहे, म्हणजेच आपण गर्भधारणा होत नाही आहे, गर्भ राहिला तरी तो टिकत नाही आहे, अशा वेळेस देखील आपण 14वा अध्यायाचं पठण नक्कीच करू शकतो. महिलांच्या देखील आरोग्याच्या भरपूर समस्या असतात. वेगवेगळ्या महिलांना भरपूर आरोग्याच्या समस्या सतवत असतात. तर अशा वेळेस देखील तुम्ही 18वा अध्यायाचं पठण करू शकता. जो व्यक्ती 18वा अध्यायाचा नित्यनियमाने पठण करतो त्याच्या जीवनामध्ये ऋणमुक्तीचे त्याला वेगवेगळे मार्ग सापडू लागतात. ऋणमुक्ती म्हणजे काय? कुठेतरी घाट सापडत आणि लगेचच तुम्हाला ऋणमुक्ती होईल असं देखील नाही आहे. तर ऋणमुक्तीचे मार्ग तुम्हाला सापडत असतात. त्यामुळे 18वा अध्यायाचं पठण करायचं असतं. 14वा अध्यायाचं पठण कशा पद्धतीने करायचं? आता पठण कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगते. बघा, 14वा अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्याला आत्मिक सुख, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये काय आहे? आत्मिक सुख आहे. आत्मिक सुख, मनशांती आपल्याला लाभत असते. त्याच पद्धतीने आपल्याला बळ मिळत असतं. एखाद्या व्यक्तीवर अतिशय वाईट प्रभाव म्हणजेच असतो बघा, म्हणजेच वाईट शक्तीचा वाईट प्रभाव असतो. तर या अध्यायाच्या पठणाने तो प्रभाव देखील दूर होतो. म्हणजे त्या व्यक्तीवरती त्या वाईट शक्तीचा इतका प्रभाव असतो की तो व्यक्ती
काही केल्याने कोणाचं ऐकत नसतो, विचित्र वागत असतो, विचित्र बोलत असतो, विचित्र वर्तणूक त्याची असते. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीमुळे त्रासलेला असतो. तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून 14वा अध्याय पठण करा, गुरूंच्या चरणी जा, गुरूंना शरण जा आणि तुम्ही आवर्जून या अध्यायाचं पठण करा. नित्यनियमाने तुम्ही पठण केल्यास तुम्हाला गुरूंचं गुरुबळ प्राप्त होतं, गुरूंचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती असतं. बघा असं म्हणतात की सगळं आपण आपल्याकडे भरपूर पैसा असून देखील काही उपयोग नाही. म्हणजे संसार चांगला चालू आहे, मुलं बाळं आहेत, पैसा आहे, पण आपल्या डोक्यावरती गुरूंचं छायाचित्र नाही आहे किंवा गुरूंच्या रक्षणात जे कवच आहे ते कवच आपल्यावरती नसेल तर काहीच अर्थ नाही या पैशाला देखील आणि कशाला. त्यामुळे गुरूंचं कवच जर आपल्या घराभोवती, संपूर्ण घराभोवती, घरातील प्रत्येक कुटुंबाभोवती करायचं असेल तर 14वा अध्यायाचं पठण करायचं आहे. 14वा अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात मनशांती मिळते. त्याच पद्धतीने बघा, आपण जो टोक्याचा निर्णय घेत असतो, म्हणजे डायरेक्ट आत्महत्या करण्याचा भरपूर जण प्रयत्न करत असतात. म्हणजे जीवनात एवढे टेन्शन म्हणजे कंठाळलेले असतात ते की इतका टोकाचा निर्णय ते घेतात. तर अशा वेळेस आपल्या सर्व त्रासातून आपल्याला त्वरित आपले गुरु बाहेर काढत असतात. त्यामुळे इतका टोकाचा निर्णय घेण्या अगोदर आपल्या मागे आपल्या घरच्यांचं काय होईल, आपल्या मुलाबाळांचं काय होईल याचा देखील विचार करायचा. की मी गेल्यानंतर ते सुखी होतील असा विचार करण्यापेक्षा मी गेल्यानंतर काय काय त्रास होईल हे इमॅजिन करा तुम्ही आणि नंतर तो विचार करा. म्हणजे नंतर तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे आणि डिप्रेशनमध्ये, मानसिक त्रासाने त्रासून, वाईट शक्तींच्या प्रभावामुळे त्रासून तो व्यक्ती स्वतः आत्महत्या करतो. आणि अशा वेळेस आपल्या घरच्यांचं काय होईल, मी गेल्यानंतर तू सुखी राहशील असं म्हणण्यापेक्षा आपण गेल्यानंतर ती व्यक्ती किती जरी आपल्याला ओरडत असली तर त्याच्यानंतर ती व्यक्ती सुखी होत नसते एवढं लक्षात घ्या. त्या व्यक्तीला ज्यांचा आधार असतो त्या व्यक्तीचा आधारच निघून गेला, त्याच्या हातातली काठीच निघून गेली तर तो व्यक्ती डायरेक्ट कोसळणारच आहे, उभा राहू शकत नाही. त्यामुळे असा वाईट टोकाचा विचार अजिबात करू नका. जर तुम्हाला इतकं डिप्रेशन आलं असेल तर आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रात रोज जा. तुम्हाला एक माळ तिथे माळ असते, जपमाळ देखील तिथं असतात. तुम्ही तुमच्या नित्यसेवेचं किंवा स्वामीचं सारामृताचं पुस्तक घ्या किंवा या 14वा अध्यायाची एक छोटी पोथी ती घ्या, तिथे रोज जा. तुम्हाला मनशांती हवी आहे ना, तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर यायचं आहे ना, तुम्ही आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रात जायचं. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जा, दिवसभरामध्ये पण जायचं. एक माळ राहिल्या 11 माळे, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि महाराजांच्या चरणी पूर्णपणे नतमस्तक होऊन तुम्हाला एक माळ तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. तिथेच बसून 3 अध्याय रोजचे 3 अध्याय नित्यसेवेतले आपली स्वामीच्या सारामध्ये 3 अध्याय तिथेच बसून वाचा. त्याच पद्धतीने बघा, तुम्ही 14वा अध्याय, 18वा अध्याय, त्या दोन्ही अध्याय जर तिथे बसून जरी रोज वाचले तर बघा तुम्हाला एका आठवड्याच्या आत तुम्हाला इतकी मनशांती झालेली लाभेल. तुमच्या डोक्यातून हे जे वाईट विचारतात ते देखील निघून जातील आणि तुम्ही देखील गुरुसेवेला लागाल. इतकी प्रभावी आणि अत्यंत प्रभावी व 100% गुणकारी, 10,000% या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करा. जर खरंच आपल्या जीवनामध्ये इतकं डिप्रेशन आलं असेल की आपण पूर्णपणे त्रासून गेलेलो आहोत तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, त्याच पद्धतीने जसं एक सांगितलं, गुरुचरित्राचा 18वा अध्यायामुळे आपल्याला जे डिप्रेशन आहे, ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या सगळ्या निघून जातात. आणि 14वा अध्यायामुळे जसं की तुम्हाला सांगितलं, आपल्या घरामध्ये म्हणजे शत्रूचं भय राहत नाही, करणी-बाधा वगैरे त्याच्यातून बाहेर पडण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्याला फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी 14वा अध्यायाचं पठण नाही करायचं किंवा शत्रूपासून भय मुक्तीसाठी आपल्याला 14वा अध्यायाचं पठण नाही करायचं. तर आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, आपल्या विचारांमध्ये जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी देखील आपण 14वा अध्यायाचं पठण करू शकतो. बघा, प्रेम, नातेसंबंध हे देखील आपल्याला याच्यामध्ये देखील यश मिळतं. म्हणजे आपल्या घरातील जे पहिले नाती होती ते अतिशय सुंदर होते, पण आता तर कुठेतरी कडवटपणा आलेला आहे असं आपल्याला वाटत आहे. तर 14वा अध्यायाच्या पठणाने ते देखील निघून जातं. नित्य पठणाने नातेसंबंधामध्ये मधुरता येते आणि आपल्याला आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद देखील लाभत असतो. त्यामुळे आवर्जून 14वा अध्यायाचं पठण करायचं आहे. बघा, नकारात्मक विचारपासून जसं की सांगितलं दूर राहतो आपण, त्यामुळे आवर्जून तुम्ही आपल्या जवळपासच्या केंद्रात जाऊन 14वा अध्याय पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्या घरात गुरुचरित्राच्या 18वा अध्यायाचे जर रोज घरात नित्य जर पठण केले गेले तर आपल्या घरात लवकरच घरातली जी काही दरिद्र आहे ती निघून जाते व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्याला पोथीची या पठण करायचे आहे. आता तुम्हाला हे पठण कशातून करायचं? आता गुरुचरित्रातला मोठा जो ग्रंथ आहे आपला तो घ्यायचा का, तो हाताळायचा का? तर अजिबात नाही. तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्रातील 18वा अध्याय व 14वा अध्यायाची अशी छोटी पोथी मिळते. आता ही पोथी तुम्हाला 10 ते 15 रुपयाला मिळून जाईल. आता मी ही आणलेली 15 रुपयाची आहे, जास्तीत जास्त 20 रुपये झाले असतील. आता ही 18वा अध्यायाची पोथी आहे. 14वा अध्यायाची
14वा अध्यायाची नाही काढली. 18वा अध्यायाची पोथी आहे. ही पोथी तुम्ही अशा पद्धतीने पठण करू शकता. 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाची पोथी तुम्ही पठण करू शकता. 14वा अध्यायाची पोथी बघा याच्यातूनच पठण करायची आहे. ही पठण केल्यामुळे दुःख दारिद्र्य यांचे निरसन होऊन भरभराटी होते, घरात लक्ष्मी नांदते, नोकरी धंद्यात आपल्याला उत्कर्ष होतो, सर्वसिद्धी अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त असे दत्तोपासना ही आहे. आता याचे नियम काय आहेत हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. उपासना कालावधी शक्यतो 6 महिन्याचा लागतो. बघा 6 महिने आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. त्याच पद्धतीने मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा लागतो. घरातील व्यक्ती ऐकत नाही तर अशा वेळेस तुम्ही जो व्यक्ती पठण करत आहे, जो व्यक्ती ही संकल्पयुक्त सेवा करत आहे त्या व्यक्तीने तरी मांसाहार अजिबात करायचा नाही, एवढे एक लक्षात घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने ही 12 वर्षावरील कोणत्याही एका व्यक्तीने करावी. म्हणजे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने 12 जे महिने आहेत त्या महिन्यामध्ये कोणत्याही 6 महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे. 6 महिने करा किंवा तुम्ही संकल्पयुक्त 40 दिवसांची किंवा तुम्ही 11 दिवसांची जरी सेवा केली किंवा नित्यसेवेमध्ये कंटिन्यू तुम्ही पठण ठेवलं तरी देखील चालणार आहे. बघा ही सेवा करत असताना सदाचाराने वागायचं आहे आपल्याला. उपवासाची या सेवेला बंधन नाही आहे. त्याच पद्धतीने ही सेवा करत असताना आपल्याला कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाविषयी अपशब्द कोणाविषयी बदलायची भावना आपल्या मनामध्ये ठेवायचं नाही आहे. वेळेपूर्वी कार्यसिद्धी झाली तर संकल्पयुक्त जी सेवा आहे ती मधूनच सोडून द्यायची नाही. म्हणजे तुमचं एखादं तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण झाली तर तुम्ही मधूनच ही सेवा सोडायची नाही आहे. तुम्ही ती सेवा कंप्लीट करायची आहे, संकल्प जेवढ्या दिवसांचा घेतलेला आहे तेवढा. त्याच पद्धतीने बघा या अध्यायाला सुरुवात करताना आपल्याला 18वा अध्यायाची सुरुवात करताना आता 18वा अध्यायाचं तुम्हाला मी सांगते. याच्यामध्ये दिलेलं आहे की माता लक्ष्मीचा 8 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. 8 वेळा जप करायचा आहे. आरती मंत्र पुष्प म्हणून झाल्यावर दत्तप्रभूंना आणि महालक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून तुम्हाला विनंती प्रार्थना करायची आहे. आता मंत्र कोणता बघा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अशा पद्धतीने 8 वेळा माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. नंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या पोथीचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता ही पोथी तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल. मासिक पिरियडचे तेवढे 4 दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे. संकल्पयुक्त सेवा असेल मध्ये सुतक विटाळ आलं तर तुम्ही ती सेवा तिथे सोडून द्यायची आणि पुन्हा नव्याने तुम्हाला संकल्प घेऊन ती सेवा करावी लागणार आहे. त्याच पद्धतीने बघा जर तुम्हाला एखादी व्यक्ती अशी असते की त्याला खरंच मेडिकल कंडिशन त्याची असते की त्याला जे मांसाहार आहे तो ते अन्न खावंच लागतं, काही केलेलं म्हणजे त्या मेडिकल कंडिशनच त्याची असते तशी तर असतात असे बरं का. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तुम्हाला वाचण्याची खूप इच्छा आहे तर गुरुवारी फक्त तुम्ही अजिबात खायचं नाही. दर गुरुवारी तुम्ही खात नाही ना तर दर गुरुवारी तुम्ही हे 14वा आणि 18वा अध्यायाचे पठण करायचे आहे. आणि जर खरंच आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने, महिला तर आपल्या पठण करतच असतात पण कर्त्या पुरुषांनी जर या सेवेला सुरुवात केली ना त्याचे अतिशय फायदे तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही या सेवेचे पठण करत जा, या पोथीचे पठण करत जा आणि आपल्या गुरुच्या चरणी नतमस्तक व्हा. आपल्या जीवनातील सगळे प्रॉब्लेम्स गुरु स्वतः सॉल्व्ह करतील. आपल्याला कळून देखील येणार नाही की आपल्या जीवनामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम्स आले होते आणि वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे कधी निघून गेले ते देखील तुम्हाला कळणार नाही. म्हणजे आले त्यावेळेस वाटत होतं का आले असतील पण निघून गेल्यानंतर तुम्हाला कळणार देखील नाही ते प्रॉब्लेम सगळे कुठे गेले आणि कसे गेले. त्यामुळे ऋणमुक्तीसाठी आपण शत्रुभयीपासून किंवा आपण जे डिप्रेशनमध्ये जातो यासाठी, त्याच पद्धतीने संततीसाठी, नोकरी धंद्यासाठी बघा तुम्ही जर तुमचं पार्लर चालावं किंवा ब्युटी शॉप आहे किंवा तुमचा एखादा बिझनेस आहे तो जरी चालावा म्हणून जर तुम्ही पठण करणार असाल तर तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये देखील 14वा आणि 18वा अध्यायाचे पठण करू शकता. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. अतिशय प्रभावी असं ही अत्यंत 10,000% तुम्हाला या सेवेचा फळ मिळणार म्हणजे मिळणारच. असं स्वतः साक्षात परमपूज्य गुरु माऊलींनी देखील सांगितलेलं आहे की या सेवेचं फळ 10,000% मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे तुम्ही स्वामींच्या वरती त्या सेवेवरती स्वामींवरती सगळा विश्वास ठेवायचा, संपूर्ण विश्वास स्वामींवरती ठेवायचा की मी ही सेवा करणार आणि माझी स्वामी इच्छा पूर्ण करणं म्हणजे करणारच. म्हणून आपण ते सेवेच्या मागे लागायचं, हात धुवून मागे लागायचं आणि आपण ती सेवा करायचीच आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही रोज हे 2 अध्याय वाचले तरी देखील चालणार आहेत. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्ही अजिबात, तुम्हाला माहिती नाही या दिवशी आपल्या घरामध्ये केलं जातं त्या दिवशी त्या पोथीला हात सुद्धा लावायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय पठण करायचा आहे. हा गुरुचरित्रातील मेरुमणी मांडला जातो एवढं एक लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला पठण करायचं आहे. अजून देखील तुमच्या काही शंका असतील यासंबंधी तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.